मग आई वडील चुकलेत की नाही चुकलेत, ते बरोबर आहेत की नाही, काही फरक पडत नाही. बरोबर. रिस्पेक्ट हा आहे की ते तुमचे आई वडील आहेत, त्यांनी तुम्हाला या जगात आणलंय, हाच मोठा रिस्पेक्ट आहे. जे साधारणतः 12 वर्ष 15 वर्ष यापासून किंवा 10 वर्षापासून 25 वर्षापर्यंतची जी टीन्स, तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यात मोठा अभाव काय माहितीये, आपल्या कल्चर बद्दल झिरो माहिती. रिस्पेक्ट तर फार लांब, माहितीच नाहीये. मी कित्येकदा विचारते की अरे तुम्ही रामायण बघितलंय का, कुठलं? मग मी विचारते की चला ठीक आहे, माझा प्रश्न माझ्या डोक्यात असं येते की कुठलं, माझे 2-3 आहेत, आत्ताचं पण रिसेंट वाला आणि मागचं. तर मी सांगते त्यांना की रामानंद सागरचं रामायण बघितलंय का, ते काय असतं, इथेच मला कळतं की कुठपर्यंत पाणी मुरलंय. मग मी विचारते की बरं ठीक आहे, मग महाभारत बघितलंय का, जिथे नितेश भारद्वाज कृष्ण आहेत म्हणून, नाही. मग समजून द्यायचं का. मी हे का सांगते, माझ्या प्रेक्षकांना पण खरंच हे होईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मुलांना खरंच छान बनवायचंय, ऍटलिस्ट एक बेस कल्चर किंवा छान व्यक्तिमत्व. तर तुम्हाला, म्हणजे मी काय पेड नाही प्रमोशन करत आहे, पण मी सांगते, रामानंद सागर यांचं रामायण आणि उत्तर रामायण जर दाखवलं तर तुमच्या मुलांमध्ये विचारांमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि बी.आर. चोपडा यांचं जर महाभारत बघितलं तर आयुष्य कसं हँडल करायचं हे फ्रीमध्ये शिकू शकतात. का, कारण आपण तेच इमॅजिन करू, कारण ती आपली पिढी अशी पिढी होती ज्यांनी हे कॅरेक्टर स्वतः अनुभवलेत. आणि मग त्या अनुभवाबरोबर जेव्हा काही वाक्य तुमच्या कानावर पडतात, वारंवार पडतात, तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपसूक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागते. उत्तर रामायण तुम्हाला शिकवतं, अगेन दृष्टी आपल्या जशा दृष्टीने आपण बघतो, मी त्या दृष्टीने बघते की उत्तर रामायण तुम्हाला हे शिकवेल की तुमच्या मुलांनी आई वडिलांचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे जर ते कशाही परिस्थितीत असतील. मग आई वडील चुकलेत की नाही चुकलेत, ते बरोबर आहेत की नाही, काही फरक पडत नाही. बरोबर. रिस्पेक्ट हा आहे की ते तुमचे आई वडील आहेत, त्यांनी तुम्हाला या जगात आणलंय, हाच मोठा रिस्पेक्ट आहे. त्यांनी तुम्हाला काही देऊ दे अगर नको देऊ दे, आज तुम्ही कोणामुळे आहात, त्यांच्यामुळे आहात. बरोबर. आणि हे उत्तर रामायण शिकवू शकतं 100% विदाउट एनी फी. म्हणजे मी सांगते की काउन्सिलिंगला पण मुलांना न्यायची गरज येणार नाही. फक्त हे 100% फॅमिली सहित एकत्र बसून बघा.